कुठे नाही पण हे ओरडतील उतरूया का पहिलं अजून पुढे ना हे तसं कठीण आहे कळलं का हे धिंगाणा सारखंच कठीण आहे आता मी उतरतो बघ ना बैल गावावर हो अरे हो घे चेन खाली नमस्कार मी सिद्धार्थ जाधव तुमचं स्वागत करतो महाराष्ट्राच्या नंबर 1 स्टार प्रवाहच्या नंबर 1 धिंगाणेबाज कार्यक्रमात त्याचा तिसरा सीझन येतोय ज्याचं नाव आहे आता तीन काय तिकडे करायचं थांब नाही हा चला बाईट इथेच द्यायचंय ना पुढे घेऊन टाकायचे काय ते बरं सगळे माझे मित्र आहात बैलगाडीवर जे काय माझं झालेलं आहे ते तुम्ही छान एडिट करून कारण ते तो म्युझिकली ते बिचारे विसरत होते आम्ही तिघही घाबरलो होतो दोन गाडी खेचत होते गाडीवर बसला होता पण थँक्यू आणि मजा करूया थँक्यू तुम्ही आलात एवढे सगळे आणि गप्पा मारूया चला आता एकत्र धिंगाणा बोला आता हो दे धिंगाणा तिथे हात टाकला असता पण नको आता जेवायचं पण आहे बरोबर आहे संजू चेंज द गियर सावकाश नमस्कार आपला स्वागत आहे 24 टुडे वरती आज आपले सोबत सिद्धार्थ जाधव दादा आहेत दादा आता नवीन सीझन 1 सीझन 2 ऑलरेडी आलेला आहे आता होऊ दे धिंगाणा 3 च्या प्रमोशन साठी आपण सगुना बाग मध्ये आलो आहेत कर्जतला दादा आपल्या सोबत आहे दादा यावेळी काय नवीन आपल्याला दिसणार आहे भाई इंटरव्ह्यू घ्यायच्या अगोदर गॉगल नव्हता इंटरव्ह्यूला पटकन गॉगल घातलेला त्याच्यावर कसली एनर्जी आली दाद्याला नाही आता उद्या धिंगाणा सीझन 3 भाई मी तुला सांगतो पहिला सीझन लोकांना आवडला दुसरा सीझन लोकांना आवडला म्हणून स्टार प्रवाह सतीश सर आणि संपूर्ण टीमने ठरवलं सीझन 3 आणूया मी तर प्रचंड एक्साइटेड आहे कारण जी मजा पहिल्या सीझन मध्ये होती 2 मध्ये होती त्याच्यापेक्षा धमाल मजा मस्ती धिंगाणा 3 मध्ये येणार आहे अच्छा आम्ही ट्रेलर बघितला पोस्टर बघितला ह्याच्यामध्ये रेडा दाखवलेला आहे तुम्ही त्याच्यावरती काय त्याचा प्रकार आहे काय ती गंमत आहे बेसिकली एक टॅगलाईन आहे की गावच्या प्रश्न असतो तो मिळालेला धिंगाणा गावात आहे मुळात कनेक्ट करणाऱ्या गोष्टी आहेत महाराष्ट्राची माती कनेक्ट करतं आणि स्टार प्रवाह माती आणि नाती या दोन्ही गोष्टी कनेक्ट करतो त्यामुळे यावेळेला असे टास्क असणार आहेत जे तुम्हाला थोडे गावाकडच्या आठवणी करून देतील आणि गावच्या प्रत्येक गोष्टीत धिंगाणा आहे म्हणून यावरती धिंगाणा गावात आहे क्रिएटिव्ह टीमने खूप छान छान गोष्टी शोधून काढल्या आहेत राऊंड्स मध्ये गमती आलेल्या आहेत त्यामुळे त्या बघायला तुम्हाला मजा येते ओके याच्यामध्ये आपल्याला नवीन म्हणजे गावाचा पूर्ण त्याच्या सेटवर तसं दिसणार आहे की आपण प्रत्येक ठिकाणी जाऊन ते शूट करणार आहात कसं असणार नाही सेटवर प्रत्येक म्युझिकल गेम शो दाद्या प्रत्येक कसं करणार म्युझिकल गेम शो आहे ज्या गेम शो मध्ये मराठी म्हणजे आपले स्टार प्रवाहाची टॅगलाईन आहे मराठी परंपरा मराठी प्रवाह त्यामुळे मराठी गाणी वाजतात आणि मग राऊंड जिंकला तर तुम्हाला घंटाघर जायला मिळतं राऊंड हरला तर तुम्हाला टास्क खेळायला मिळतो तो टास्क अतरंगी असतो आणि घंटाघर जास्तीत जास्त पैसे घेऊन जाईल तो विनर असतो आपले लाडके कलाकार येऊन खेळतात त्यामुळे ओव्हरऑल यावेळेला घंटाघरी चेंज आहे साडेवाडी चिंचोडी चेंज आहे घराघराने भराभरा नावाची गोष्ट आली आहे एमिली आली आहे ओव्हरऑल एक मजा मस्तीवाला आणि फॅमिली एंटरटेनमेंट ती महत्वाची ओके प्रत्येक वेळी आपण बघतो सेट वरती आपले इंडस्ट्री मधले जे ऍक्टर्स आहेत येतात यावेळी कोण वेगळे काय दिसणार की
अजून हिंदी मधले पण कोण असतील याच्यात? नाही, हा प्लॅटफॉर्म म्युझिकल गेम शो आहे. याच्यात प्रमोशनची गोष्ट आहेत, त्यामुळे मराठी इंडस्ट्रीतले जेवढे सिनेमे नाटकं प्रमोट करतात तेवढी करूच आम्ही. पण स्टार प्रवाहचे जे सुपरहिट कलाकार आहेत ते हा गेम शो खेळायला येणार. ओके, जाता जाता तुमच्या फॅन्सला काय सांगा? मी एवढं सांगेन की 16 नोव्हेंबर पासून स्टार प्रवाहावर आता आहोत धिंगाणा सीझन 3 येतोय, नक्की बघा. धन्यवाद, थँक्यू सो मच. थँक्यू. तर थँक्यू. आणि काय तिसरा सीझन येतोय, पहिले 2 सीझन सुपरहिट झालेले आहेत. तुमच्यातून मोबाईल आहेत तर आपले जे उरलेले ते सगळ्यांनी टाळ्या वाजवा स्टार प्रवाहासाठी, जरा टाळ्या वाजवा ना. आणि हा तिसरा सीझन आहे. सगळे सकाळ सकाळ लवकर उठून काय ना, पण मजा आहे. सगुना बागमध्ये आपण आहोत आणि मला खूप बरं वाटतं हे स्टारच्या क्रिएटिव्ह टीमचं आणि ह्या सगळ्या PR टीमचं हे काहीतरी वेगळं शोधतात नेहमीच. गेल्या वर्षी आपण इमॅजिन केलं होतं, यावर्षी आपण सगुना बागमध्ये आपण आलो आणि खूप छान. ह्या वेळेला जरा धिंगाणा तोच आहे, पण त्यात काहीतरी एक्स्ट्रा तडका आहे. कारण सीझन 3 आहे, 2 सीझन सुपरहिट झालेत, लोकांना आवडलेत, फॅमिलीला आवडलेत. आता तो बारक्या जो काही नाचून गेलाय, कडक नाचून गेलाय, तो ती एनर्जी, तीच एनर्जी आपल्या ह्या शोची आहे. आणि त्याच एनर्जीने आता तिसरा सीझन घेऊन येतो, जो 16 नोव्हेंबर पासून संपूर्ण महाराष्ट्रात दिसेल आपल्या स्टार प्रवाहावर. आणि आज आपण त्याच पद्धतीने गप्पा मारणार आहोत. तुम्हाला जे प्रश्न असेल ते आपण विचारू, पण त्याची टॅगलाईन आहे, गावातल्या प्रत्येक गोष्टी धिंगाणा आहे. त्यामुळे या धिंगाणा गावात आहे. धिंगाणा बुद्रुक असं नाव आपण ठेवलं आपल्या ह्या सगळ्या माहोलचं. आणि जुनं नवीन सगळंच आहे. 2 सीझन जो धिंगाणा होता तो आहेच, पण त्यात काहीतरी मातीचा तडका पण आहे. म्हणजे तुम्हाला काही सरप्राईजेस मिळतील. म्हणजे आता प्रोमो मध्ये दिसत असेल की डोक्यावर हंडे घेऊन काही कलाकार जात आहेत आणि ते हंडी पडतायत वगैरे. गावची जी गंमत आहे, माझी आई जायची लांब लांब पाणी भरायला, तेव्हा एकावर एक हंडे ठेवायची आणि मग ते त्यांचा बॅलन्स करत करत ते लोक जायचे. तर अशा काही गोष्टी शोधून काढल्यात आणि आपलेच कलाकार, आपलेच नाटके कलाकार, प्रमोशन असेल, बाकीच्या गोष्टींसाठी धिंगाणात येतीलच. पण माती आणि नाती ह्या दोन्ही गोष्टी जपणारा हा शो आता. कारण स्टार प्रवाहाची जी सगळी कलाकार मंडळी आहेत ती नातेसंबंधांवर बरेचसे सिरियल्स आहेत, किंवा आई भावाचं, बायको नवऱ्याचं असेल, किंवा मुलाचं आणि आईचं प्रेम असेल, या सगळ्या गोष्टी सांगतो. तसंच त्याच्याबरोबर ही महाराष्ट्राची वेगळी माती ही धिंगाणा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे